नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. महाब्रँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत. देशात अनेक ठिकाणी स्टील उद्योग सुरू असला तरी त्यात जालन्याच्या स्टील उद्योगाचं स्थान सगळ्यात वरचं आहे. जालन्याला स्टील उद्योगात मानाचं स्थान मिळवून देण्यात आयकॉन स्टीलचं योगदान मोठं आहे. नवीन तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर TMT स्टील बार उत्पादनात देशातील एक मोठी कंपनी म्हणून आयकॉन स्टीलचं नाव घेतलं जातं. जालना ही देशातल्या स्टील उद्योगाची राजधानी असेल तर आयकॉन स्टील ही जालन्याच्या स्टील उद्योगाचं आयकॉन आहे. स्टील उद्योगातल्या दिनेश राठी यांच्या आयकॉन कंपनीबद्दल आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो काहीतरी नवीन करायचं असं एक आमची इच्छा होती आणि आम्ही आमचे भाऊ आणि काही मित्र मिळून काहीतरी वेगळं असं करायचं एक हे होतं कॉलेजमध्ये शिकताना की काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे. आणि माझे मोठे भाऊ आणि काही मित्र, त्यांचे मित्र ते पण त्याच प्लॅनिंगमध्ये होते की काहीतरी वेगळं आपल्याला करायचं आहे. स्टीलमध्ये अगोदर पत्र्याचे घर व्हायचे किंवा लोड बेरिंगचे घर व्हायचे, तर त्यामुळे TMTला एवढी डिमांड नव्हती आणि इतकी कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी नव्हती. सरकार पण इतकं इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत नव्हतं. तर त्यावेळेस असं स्टील इंडस्ट्रीमध्ये असं खूप व्हॉल्यूम नव्हतं. लॅटर 1998-2000 पासून सुरुवात झाली. एक स्टीलमध्ये एक RCC कन्स्ट्रक्शन एकदम चलनात आलं आणि TMT विकायला जोराने सुरुवात झाली. 2004मध्ये काय झालं की एक नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली, ती TMT बार. अगोदर पिळदार सळी असायचे आणि 2004मध्ये 2004मध्ये TMT बार असं एक नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी म्हणून आणली. सर्वात अगोदर आम्ही ह्या कंपनीमध्ये त्याचं निर्मितीला सुरुवात केली आणि नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं आम्ही त्याला मार्केट करायचं ठरवलं आणि ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, डीलर नेटवर्क. अगोदर स्टील सळई म्हणजे कमोडिटी म्हणून ओळखला जायची, पण आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे आम्हाला मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग हे करावं लागलं. एक गाव एक डीलरचं फिलॉसॉफी यामुळे घेतलेली होती की एका गावात 7-8 दुकान असायची आणि आम्ही आहे ना 7-8 दुकानमध्ये जायचो आणि त्यांना समजवायचं. त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटत नव्हतं आणि कोणी मेहनत करायला तयार नव्हतं. तर आम्ही डिसिजन घेतलं की एक माणसाला आपण कन्व्हिन्स करायचं. आपल्याला 8ही लोकांना देण्याऐवजी एकाला दिलं, त्यांनी मेहनत केली. याच्यामध्ये थोडं मेहनतीची गरज होती. TMT त्यावेळेस नवीन होतं, त्याला चालवायचं होतं. तर त्यावेळेस प्रोडक्ट चांगलं पटवण्यासाठी मेहनत करणारा माणूस पाहिजे होता आम्हाला. आता सगळे 8चे 8 लोक तर मेहनत करणार नाही, त्यामुळे आम्ही हे डिसिजन घेतलं की गावात एकाला द्यायचं आणि तो मेहनत करेल आणि आपला ब्रँड आणि आपली क्वालिटी पटवून देईल. तर त्यामुळे आम्ही एका गावात एक डीलर असं धोरण स्वीकारलं. काही जण जगासोबत राहण्याचा संकल्प करतात तर काही जण जगावेगळं करून दाखवण्यासाठी इरेला पेटतात. आयकॉन स्टीलचा जन्म अशाच ईर्षेतून झाला. बांधकाममध्ये आता नावडेस काय झालेलं आहे की बांधकाम खूप मोठमोठाले होऊ राहिले, हाय राईज बिल्डिंग होऊ राहिले, मोठमोठाले ब्रिज बनवू राहिले. तर त्यामध्ये एक चॅलेंज आम्हाला सगळे इंजिनियर विचारत होते की स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी. बांधकामासाठी काय असतं की स्ट्रेंथ पण लागते आणि डक्टिलिटी पण लागते. स्ट्रेंथ बांधकामाला मजबूत करण्यासाठी लागतं आणि डक्टिलिटी विंड प्रेशर असतं, भूकंप येतं. तर स्ट्रक्चर जर डक्टाईल असलं तर ते अजून जास्त स्ट्रॉंग होतो. आता नावडेज काय झालेलं आहे की मोठमोठाले ब्रिज होऊ राहिले, 8 लेन रोड बनवू राहिले. त्याचे ब्रिजेस खूप मोठे असतात, त्याच्यावर
रनिंग लोड असतं, व्हेकलचं लोड असतं. मोठमोठाले आता ट्रक्स पण आता 100 टन माल एका ट्रकामध्ये जातं, 80 टन जातं. तर ते चॅलेंजेस आता नवीन येऊ राहिले की सळईमध्ये डक्टिलिटी पाहिजे का स्ट्रेंथ पाहिजे. कारण की हे एक दुसऱ्याशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट आहे. म्हणजे जर आपण स्ट्रेंथ वाढवली तर डक्टिलिटी कमी होते, डक्टिलिटी वाढवली तर सळईत स्ट्रेंथ कमी होते. तर खूप दिवसापासून आम्ही याच्यावर रिसर्च करत होतो आणि आम्ही आमच्या अनुभवावर आमच्या जे एम्प्लॉईज आहे त्यांनी काही सजेशन दिलं. थर्मॅक्स कंपनीने आम्हाला काही सजेशन्स दिले आणि त्या हिशोबाने आम्ही इंजिनियर्सची जी मागणी होती की आम्हाला एक असं बॅलेन्स संतुलित असं सळई पाहिजे ज्याच्यामध्ये डक्टिलिटी पण असायला पाहिजे, लवचिकता पण असायला पाहिजे व मजबूती पण असायला पाहिजे. तर आम्ही DS सळई काढली. त्याच्यामध्ये डक्टिलिटी पण तुम्हाला डक्टिलिटीचे जे पॅरामीटर आहे ते पूर्णपणे ती सॅटिस्फाईड करते व स्ट्रेंथचे पण पॅरामीटर ते सॅटिस्फाईड करते. त्यामुळे आता हाय राईज बिल्डिंग असो किंवा मोठमोठाले ब्रिजेस झालेले आहे त्यांना एक चांगलं एक पर्याय भेटलेला आहे. कुठल्याही व्यवसायात ग्राहकांचं हित आणि ग्राहकांचं समाधान सर्वोपरी असतं. ते जपण्यासाठी आपल्या उत्पादनात वेळोवेळी सुधारणा करणं गरजेचं असतं. आयकॉन स्टील आज हा खूप मोठा ब्रँड आहे आणि त्या हिशोबानं आम्हाला क्वालिटी कॉन्शियस पहिल्यापासून आहे. आता जास्तच लक्ष देतो कारण DS आम्ही लॉन्च केलं आहे. त्या हिशोबानं आम्हाला रॉ मटेरियल वगैरे चांगलंच घ्यावं लागतं, उच्च प्रतीचंच घ्यावं लागतं. आम्ही जे आयरन ओव्हर बी घेतो ते चांगल्याच प्रतीचं घेतो, चांगल्या खदानीचाच माल घेतो तर क्वालिटी निघते. आम्ही जे क्वालिटी वगैरे करतो आणि जे आयकॉनचे ब्रँड झालेले आहेत त्या हिशोबानं आमचे ग्राहक पण आम्हाला पूर्ण ट्रस्ट करतात, आमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासावर आम्ही म्हणजे पूर्ण बाधिलकी आहो आणि ते विश्वास कायम राहो त्या हिशोबाने जास्त लक्ष देतो. आम्ही क्वालिटीकडे खूप लक्ष देतो. पर्चेसिंग वगैरे जे रॉ मटेरियल्स होती ते बी आम्ही चांगलीच प्रतीचे करतो. एक 15-20 वर्षापासून आम्ही 20 वर्षापासून सळई निर्माण करतो आहे आणि ते सप्लाय करतो आहे TMT बार. त्यामुळे अगोदर तर मोठमोठाले बिल्डर आहे आमच्या सळई टेस्ट करून घेत होतात पण आमचं सळई कधीच फेल होत नाही. त्यांना हे विश्वास एक निर्माण झालेलं आहे. हिरानंदानी बिल्डर मुंबईचे, रुनवाल बिल्डर किंवा कोलते पाटील, चोरडियाजी पंचशीलवाले सगळेच मोठमोठाले बिल्डर आयकॉन स्टील वापरतात आणि ते विश्वासाने वापरतात. हीच आमची कमाई आहे. 2004मध्ये आणि 3मध्ये आणि 4मध्ये काय झालं, आम्ही TMT बार बनवण्याला सुरुवात केली. ही नवीन जर्मनीची टेक्नॉलॉजी होती आणि 2000 किंवा 2001मध्ये गुजरातमध्ये भूकंप आलं आणि गुजरात गव्हर्नमेंटनी TMT वापरणं कंपल्सरी केलं. कारण की त्यांना लक्षात आलं होतं की जे आपलं भारतात जे पिळदार सळई बनत आहे तो सळई पेक्षा TMT सळई ही दर्जेदार आहे, चांगली आहे आणि आम्ही महाराष्ट्रात सर्वात अगोदरचे आहे ज्यांनी TMT निर्माण करायला सुरुवात केली. तर गुजरात गव्हर्नमेंट, तिथलचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर त्यांनी स्वतः येऊन आम्हाला सळ्यासाठी मागणी केली आणि 2004 पासून 2006पर्यंत पूर्ण आमचं माल गुजरातला जायचं. तिथलचं नर्मदा जे सरोवर आहे त्याच्यात पुष्कळ प्रमाणे खूप जास्त मोठ्या प्रमाणे आमचं सळई तिथं वापरलं गेलेलं आहे. किंवा नॅशनल हायवे आहे तिथं आपलं मोठ्या प्रमाणात वापरलं गेलेलं आहे. आमचं CRS सळई काकीनाड्यामध्ये समुद्राखाली रिलायन्सचं जे KG बासिन आहे, जे जमिनीखाली क्षार असतं, तिथं पाणी असतं, त्याच्यामध्ये त्यांना एक विशिष्ट प्रकारचे CRS सळई पाहिजे होतं. तर ते आम्ही 2006मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीला ते सप्लाय केलेलं आहे आणि ते पूर्णपणे त्याच्याशी संतुष्ट होते. आणि गव्हर्नमेंटमध्ये पण सरकारी कामामध्ये पण नॅशनल हायवे आहे, पोलीस हाऊसिंग आहे किंवा PWD आहे,
त्याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणे आयकॉन स्टीलचं मानांकन आम्हाला भेटलेलं आहे आणि आम्ही तिथं सप्लाय करतो. आम्ही जे मार्केटमध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला ब्रँड ॲम्बेसिडर पण तसाच पाहिजे होता की तो विश्वासला साजेसा आम्हाला एक ब्रँड ॲम्बेसिडर पाहिजे होता. आणि अमिताभ बच्चन हे आमची रिक्वायरमेंट पूर्णपणे ते फुलफिल होईल असं आम्हाला त्यांना ब्रँड ॲम्बेसिडर घेऊन असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर महाब्रँड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या स्टील उद्योगात आयकॉनिक ठरलेली आयकॉन स्टील पर्यावरण संवर्धन आणि समाजकार्याच्या क्षितिजावरही आपली छाप उमटवून आहे. बेसिकली जी कंपनी आहे, जर ब्लास्ट फर्नेस किंवा जर दुसऱ्या कंपनीचं पाहिलं त्यांच्यापेक्षा आमची इंडस्ट्री 5 टाइम्स कमी पोल्युशन करते, 5 to 7 टाइम्स कमी करते. आमच्याकडे कोलचं कन्झम्पशन अगदी इंडक्शन फर्नेस असल्यामुळे नाहीच आहे. आम्ही इंडक्शनमध्ये पूर्ण तर कार्बन इमिशनचं आमच्याकडे प्रमाण फार एकदम नाहीचं बरोबर आहे. तर पोल्युशनचे इतके जास्त आम्हाला त्रास नाही आहे या इंडक्शन फर्नेस असल्यामुळं. जे पॉल्युशन इक्विपमेंट आमच्याकडे लागलेले आहे ते इंटरनॅशनल स्टँडर्डने लागलेले आहे. ते पूर्णपणे पॉल्युशनला ते सक करतात. जे धुवा चिमणीमधून निघतं त्याला पूर्णपणे ते ॲब्सॉर्ब करतात आणि त्याची प्रोसेस करून ते पूर्ण पॉल्युशन संपून देतात. असं ते आपल्याकडे एकदम ॲडव्हान्स इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड असे आपल्याकडे पॉल्युशन इक्विपमेंट लागलेले आहे. अगोदर जालन्यात पाण्याचं खूप जास्त त्रास होतं. म्हणजे जालना तर पाणी टँकर गाव असं ओळखलं जायचं. पण इथलचे NGOज, सगळे इंडस्ट्रियलिस्ट, कारखान्याचे लोक यांनी सगळ्यांनी मिळून जालन्यात जितके पण बंधारे बांधले, जितकी पण नद्या होती त्याच्यावर बंधारे बांधले, जितके पण नाले होते त्यांच्यावर बंधारे बांधले. मला तरी वाटतं की आता जालन्यात तसं पाणीचं प्रॉब्लेम राहिलेलं नाही आहे. आम्हीसुद्धा इथं आहे ना एक पाणीचं रिझर्व तयार केलेलं आहे. आम्ही पूर्ण पावसाचं पाणी इथं आम्ही साठतो आणि तेच पूर्णपणे आम्ही वापरतो. आम्ही सामाजिक कार्यामध्ये नेहमीच काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतो. इथं आमचं एक दरेगाव म्हणून गाव आहे, तिथं आम्ही सॅनिटायझेशनचं काम केलेलं आहे. तिथलच्या लोकांना जास्तीत जास्त इथे एम्प्लॉयमेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही मागे सेव्ह गर्ल चाइल्डवर खूप काम केलेलं आहे ह्या कंपनीने. आम्ही पथनाट्य घेतलेले, कमीत कमी 3 ते 4 हजार पथनाट्य गावोगावी जाऊन आम्ही सेव्ह गर्ल चाइल्डवर पथनाट्य केले. पोस्टर एक्झिबिशन्स आम्ही सेव्ह गर्ल चाइल्ड ह्या इश्यूवर पुष्कळदा घेतलेले आहेत. त्यामुळे थोडा अवेअरनेस फिमेल फुटिसाईड हा थांबवण्यासाठी काफी चांगला आम्ही अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही एकतर वॉटर रिझर्व तर आम्ही केलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही कोरोनाच्या काळात विशेषतः आम्ही जेव्हा सळई विकतच नव्हती, कंपनी म्हणजे कंपनी बंद करण्याची पाळी आली, इथं कंपनी आमची 4 ते 5 महिने कम्प्लिटली बंद होती, तरी आम्ही प्रत्येक आमच्या जितके पण आमचे कर्मचारी आहेत किंवा जितके काम करणारे लोक आहेत त्यांना एकालाही आम्ही कंपनीतून काढलं नाही आणि प्रत्येकाला आम्ही कंटिन्यू ठेवलं. त्यांना लागणारी पगार वगैरे आम्ही पूर्ण ते दिलेली आहे. आणि ऑक्सिजनची खूप जास्त शॉर्टेज होती कोरोना काळात, तर इथं आम्ही ऑक्सिजन प्लांट टाकलं, हॉस्पिटलला ऑक्सिजन वगैरे सप्लाय केलं. तर सामाजिक कार्यात आम्ही नेहमी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो. ही आम्हाला जाण आहे की आम्ही काही ना काही करायला पाहिजे. हे आम्ही इथूनच कमवतो, तर इथं आपला काही ना काही देणं आहे. त्या विचाराने आम्ही नेहमी प्रयत्न करतो काही ना काही आमच्या कंपनीद्वारे किंवा आमच्यामुळे काही ना काही लोकांचं काहीतरी हेल्प व्हावी. ग्राहकांच्या समाधानाशिवाय कुठल्याही उद्योगाचा विस्तार होऊ शकत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन आयकॉन स्टीलनं
त्यावर काही आयकॉनिक सोल्युशन शोधून काढलंय. जे एक गॅप असतो एक एंड कन्झ्युमर आणि एक मॅन्युफॅक्चरर मध्ये, ते गॅपला एक म्हणजे कमी करण्यासाठी एक व्हॅन आमची गावोगावी फिरते आणि त्याच्यामध्ये खूप अनेक इक्विपमेंट्स आहे. त्याच्यात जे सळीचे अनेक टेस्टिंग होतात आणि जे आमची क्वालिटी आहे, नवीन क्वालिटी जे इथं निर्माण झालेली आहे DS क्वालिटी, त्याला आम्ही सगळ्यांना गावोगावी सगळ्यांना माहिती अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी ते एक व्हॅनचं आम्ही चालू केलेलं आहे. अशाने आमचं ते ग्राउंड कनेक्ट आणि एंड कन्झ्युमर सोबत कनेक्ट हे टिकून राहतं. एक काय असतं की एक विश्वसनीयता असते. जर आपण इथिकल प्रॅक्टिस करतो, आपण जे सांगितलं ते मार्केटमध्ये आम्ही प्रोडक्ट देतो, आम्ही आमचे वचन पाळतो, तर त्यामुळे एक विश्वसनीयता क्रिएट होते आणि ती विश्वसनीयता क्रिएट करणं एक खूप कठीण काम आहे. एकदम सहजी ते विश्वसनीयता क्रिएट होत नाही. त्याला एक खूप मोठं टाईम लागतं लोकांना आपल्यावर विश्वास यायला, आणि हा विश्वास कमवणं आणि त्याला टिकवणं हे अजून एक चॅलेंज आहे. तर हे विश्वास कमवणं आणि ते टिकवणं हे पुढची जनरेशनला आम्ही हे शिकवतो की तुम्ही जे विश्वास कमवलेला आहे, जे विश्वास आपल्यावर ठेवतात लोक, जे आपल्याला जे नजरने पाहतात, आपल्याकडे एक मोठी कंपनी, हे राठी स्टीलवाले लोक याने एक उत्कृष्ट प्रोडक्ट देतात, तर ते विश्वास टिकवणं खूपच गरजेचं आहे. आणि व्यवसायाचं विस्तार सगळं ते याच्यावरच डिपेंड आहे, विश्वासावरच. तर विश्वासच म्हणजे ब्रँडच ना, अजून काय. तर हे विश्वास पुढं घेऊन जायचं, त्याला वाढवायचं, टिकवायचं, हे पुढच्या जनरेशनला आम्ही लोकांचं मेसेज असतं. ही खूप मोठी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्यावर, कारण की ही 30 वर्षाची लेगसी, जी इतकी मोठी लेगसी आहे, त्याला आम्ही पुढं पण घ्यायचं आम्हाला, आणि जे इतकं मोठं जे ब्रँड झालेलं आहे त्याला पण घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे जसे म्हटले होते की जे विश्वास आमच्यावर सगळेजण ठेवतात आमच्या कंपनीवर, आमच्या ब्रँडवर, त्या विश्वास कायम ठेवणं आणि त्या विश्वासाला पुढं घेऊन जायचं, हे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी आम्ही ती फुलफिल करू अशी आहे एक्सपेक्टेशन. आयकॉन स्टीलनं आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत, पण या सर्वांपेक्षा वेगळा आणि मानाचा पुरस्कार कोणता असा प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तरही चुटकीसरशी आणि आयकॉन या नावाला साजेसं असंच मिळतं. ही कंपनी, दिनेश राठी, हे लोक एकदम विश्वासू आहे, त्यांच्यावर पूर्ण तुम्ही भरोसा करा. ही जी क्रेडिट आहे, हा खूप मोठा अवॉर्ड आहे. मला याने कधी असं वाटतं की याच्यामध्ये काही हे नाही पडायला पाहिजे की लोक इतकं आपल्यावर विश्वास ठेवतात. डीलर्स पण, अरे तिथं काय राठी आहे, दिनेश राठी आहे, त्यांचं माल विकायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांची इथं बसतात लोक, एजन्सी द्या आम्हाला, डीलरशिप द्या आम्हाला. जे विश्वासाने लोक येतात, जे विश्वासाने बिल्डर्स आमच्या सळी वापरतात, जे गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये आमच्या सळी जाते, ते विश्वास हे खरं आव्हान आहे आमच्यासाठी. देशासह परदेशातही आपल्या दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर विश्वास संपादन केलेल्या आयकॉन स्टीलच्या प्रगतीचा आलेख सर्वांना प्रोत्साहन देणारा आहे. उत्पादनातला दर्जा, ग्राहकांचा विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या जोरावर वाटचाल करत असलेल्या आयकॉन स्टीलचा प्रवास उत्तरोत्तर आयकॉनिकच होत राहो या सदिच्छांसह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या ब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.